डोंबिवली मतदारसंघात उभारण्यात आलेल्या इमारतींचा मुद्दा निवडणुकांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय असा आरोप करत विरोधकांनी विद्यमान आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केलाय। जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत या भव्य इमारती डोंबिवलीतल्या सावरकर रोडवर बांधण्यात आल्या आहेत। या इमारती कागदावर असतानाच वादात सापडल्या, त्या आजतागायत वादातच आहेत आणि आता हा मुद्दा निवडणूक प्रचारातही उमेदवारांनी उचललाय। या इमारती बांधताना विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनी या योजनेअंतर्गत मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधक उमेदवारांनी केला आहे। विकास व्हावा, पायाभूत सुविधा व्हावी आणि सर्वसामान्य घर मिळावं यासाठी शासनाने योजना केली होती। त्या योजनेमध्ये त्यांनी लाभार्थींना लाभ न देता स्वतःचा लाभाचा काही मंडळींनी विचार केला। ती मंडळी आज लोकप्रतिनिधी म्हणून तिथे निवडून आली होती। या BSUP योजनेसाठी एकेकाळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पाठीशी उभी राहणारी शिवसेना आज या मुद्द्यावरून रवींद्र चव्हाणांविरोधात प्रचार करते। भ्रष्टाचारापेक्षा लोकांची जी फसवणूक झाली आहे, तिथे राहणाऱ्या सर्वसामान्य गरीब माणसाची जी फसवणूक झाली आहे, तो सगळ्यात मोठा या BSUP मधला विषय आहे आणि ते आम्ही पुढे प्रचारामध्ये काढणार आहोत। आमदार रवींद्र चव्हाणांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले। निवडणुकीच्या तोंडावरती असे आरोप करणं हे या सर्वांची कामं आहेत असं मला वाटतं। त्या भागामध्ये आपण जा, त्या भागामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथल्या लोकांच्याही प्रतिक्रिया घ्या की गेले कित्येक वर्ष BSUPच्या प्रकल्पामधील असलेल्या लाभार्थ्यांना घरं मिळत नव्हती, म्हणून मी एकमेव असा आमदार होतो की त्या गरिबांच्या बाजूने उभा राहून शासनाशी भांडून त्यांना घरं मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे। या योजनेच्या लाभार्थ्यांना मात्र या राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही। आमचं जेव्हा तोडले हे सगळ्या चाळी, तेव्हा आम्हाला सांगितलं की तुम्हाला 18 महिन्यात देऊ आम्ही बांधून, पण ते काय झालं नाही। आम्ही 18 महिने वाट पाहिली, खूप वाट पाहिली। शेवटी आमचे आमदार आहेत डोंबिवलीचे, आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला म्हणजे पूर्ण आमच्या संघर्षात आमचं साथ दिली आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला आमच्या हक्काची घरं मिळाली। आम्ही त्यांच्यामुळेच इथे आहोत आणि आम्हाला आज स्वतःची हक्काची घरं मिळलीत। आम्ही 4 वर्षे खूप हाल काढले जिकडे तिकडे राहून, नाही का हो, कारण तेच आमचे खरे हे आहेत। म्हणजे आम्हाला त्यांनीच हे स्वतःचं हक्काचं घर मिळवून दिलं आणि आज आम्ही हक्काने राहतो। या योजनेत खूप वाद झाले, त्यामुळे ही घरं लाभार्थींना मिळण्यासाठी वेळ लागला। एकीकडे रवींद्र चव्हाण याचं श्रेय घेत आहेत, तर दुसरीकडे विरोधक त्याचं भांडवल करतायत। आता मतदार यांच्यापैकी कोणाच्या पाठीशी उभे राहतात हे थोड्याच दिवसात कळणार आहे। अजित पांढरे, झी मीडिया, डोंबिवली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।